बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यामध्ये जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये बाटल्यांचा खच हा बघायला मिळाला। त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। जिल्हा रुग्णालयाबाहेर दारोड्यांचा अड्डा बनलेला आहे, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। मद्यपानामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बुलढाणा जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच दिसला, त्यामुळे हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा असा प्रश्न उपस्थित झालाय। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे असलेल्या आयुष मंत्रालयाच्या रुग्णालयाच्या बाजूलाच हा दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय। या गंभीर बाबीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होतंय, त्यामुळे रुग्णांमध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण आहे, संतापाची लाट आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, रुग्णालयामध्ये दारूंचा अड्डा तयार झालाय का अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि या सर्व नातेवाईकांनी संताप व्यक्त केलेला आहे, त्यामुळे या घटनेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। यानंतर प्रशासनाने यावर काही उत्तर दिलेलं आहे का, या संदर्भात काही कारवाई केली आहे का? जगदीश, अत्यंत दुर्दैवी हे संपूर्ण प्रकरण या ठिकाणी म्हणावं लागेल। बुलढाणा जिल्हा रुग्णालयालाच लागून असलेल्या आयुष रुग्णालयाबाहेरच अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर दारूंच्या बाटल्यांचा हा खच पडून असणे निश्चितच दुर्दैवी या ठिकाणी म्हणावं लागेल। आरोग्य राज्यमंत्री जे आहेत केंद्रीय प्रतापराव जाधव, त्यांच्याचकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र असा प्रभार आहे आणि त्यांच्याच या गृह जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने जर का आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर लागली असेल आणि रुग्णालय जर का मदिरालय होत असेल तर याला काय म्हणावं असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आणि बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये दिवसभरात हजारो रुग्ण जे आहे बाहेर गावून खेडोपाड्यातून या ठिकाणी येत असतात, त्यामध्ये महिला असतात, मुली असतात आणि अशा पद्धतीने जर का रुग्णालयाला लागून रुग्णालयाच्या बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणावर दारुड्यांचा या ठिकाणी जर का वावर असेल, अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचा खच जर का आढळून येतो तर निश्चितच त्यांच्या एक सुरक्षिततेचा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। महत्वाची बाब म्हणजे जगदीश, येत्या 25 तारखेला आयुष मंत्रालयाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमध्ये मोठा असा आरोग्य मेळावा जो आहे तो आयोजित केला गेला आहे आणि त्या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्याला देशाच्या राष्ट्रपती ज्या द्रौपदी मुर्मू येत आहेत। अशा संपूर्ण मोठा इव्हेंट जो आहे तो तोंडावर असताना अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालयाबाहेर अशा पद्धतीने दारूंच्या बाटल्यांचा खच जो आहे आढळून येणं निश्चितच या बुलढाणा जिल्ह्यासाठी भूषणावह नाही आहे। त्यामुळे आरोग्य मंत्री जे आहेत प्रतापराव जाधव हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक आहे ते देखील या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने लक्ष घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जगदीश, अशा पद्धतीने रुग्णांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ होत असेल, येथे येणाऱ्या रुग्णांचे जे नातेवाईक आहेत, महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्या या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न जर का उपस्थित होतात निश्चितच यावर कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे रुग्णांच्या प्रफुल्ल, या रुग्णालय परिसरामध्ये सीसीटीव्ही नव्हते का? या सीसीटीव्ही मध्ये या आधी या घटना चित्रित झाल्या नाहीत का, आणि जर झाल्या असतील तर मग या आधीच का कारवाई झाली नाही? अगदी महत्वाचा मुद्दा आहे। सीसीटीव्ही कार्यरत आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांना या ठिकाणी लक्ष ठेवलं जातं, सुरक्षा रक्षक देखील मोठ्या प्रमाणावर तैनात केले गेलेले आहे। मात्र एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना देखील हा ढिसाळ कारभार किंवा असा भोंगळ कारभार या ठिकाणी चव्हाट्यावर येतोच कसा, असा एक मोठा प्रश्न जो आहे या संपूर्ण दारूंच्या बाटल्याकडे पाहून विचारावा असा वाटतं। कारण की जिल्ह्यामध्ये जरी या ठिकाणी तुमच्याकडे काय म्हणतो आपण त्याला डॉक्टर्स असतील किंवा कर्मचारी असतील ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत आणि या सगळ्या यंत्रणा असताना देखील अशा पद्धतीनं हे रुग्णालय आहे का मदिरालय आहे असा प्रश्न या दारूंच्या बाटल्यांकडे पाहून उपस्थित केला जातो। त्यामुळे निश्चितच या यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात ते देखील यावरून स्पष्ट होत आहे। त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक असतील किंवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव असतील ते या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात, काय आदेश देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की सीसीटीव्ही असताना देखील अशा पद्धतीने जर का या घटना या ठिकाणी घडत असतील आणि महत्वाची बाब म्हणजे येत्या 25 तारखेला देशाच्या राष्ट्रपती या ठिकाणी येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अशी घटना जर का उघडकीस येते तर निश्चितच बुलढाणा जिल्ह्यासाठी जगदीश भूषणावह नाहीये। त्यामुळे प्रफुल्ल, या प्रकरणी तक्रार केलेली आहे का आणि तक्रार केल्यावर प्रशासनाने यावर काय उत्तर दिलंय? रुग्णांच्या नातेवाईकांकडून संबंधितांना या संदर्भात सांगितलं गेलेलं आहे, मात्र कुणीही नातेवाईक जो आहे तो सध्या जिल्हा शल्य चिकित्सक असेल किंवा तत्सम प्रशासनाच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत तक्रार घेऊन पोहोचलेलं नाहीये। निश्चितच जय महाराष्ट्राच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण आता चव्हाट्यावर आलेलं आहे आणि या बातमीनंतर प्रशासन जागे होईल अशी अपेक्षा करता येईल आणि संबंधित जे दोषी आहे संपूर्ण प्रकरणात त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते अशी अपेक्षा जगदीश आपण या माध्यमातून करू शकतो। ठीक आहे प्रफुल्ल, तुम्ही असेच जोडलेले राहा।